नमस्कार. शेतात डोलणारी सोन्यासारखी गव्हाची पिकं पाहिली की कसं मन भरून येतं नाही का? पण या सुंदर पिकावर काही रोगांचं सावटसुद्धा असतं, जी आपल्या मेहनतीवर पाणी फेरू शकतात. म्हणूनच आज आपण गव्हावर येणाऱ्या मुख्य रोगांची ओळख करून घेणार आहोत. कारण रोगाची योग्य ओळख झाली तरच त्यावर योग्य उपाय करता येतो. कधीकधी काय होतं, पीक वरून अगदी हिरवंगार आणि छान दिसतं, पण आतून त्याला बुरशीजन्य रोगांनी पोखरलेलं असतं. हे रोग हळूहळू वाढतात आणि थेट आपल्या उत्पादनावर परिणाम करतात. म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं गव्हाचं पीक खरंच सुरक्षित आहे का? आपलं पीक वाचवण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे रोगाला वेळेवर ओळखणं. चला तर मग ही जबाबदारी कशी पार पाडायची तेच आज आपण पाहूया. गव्हाचा सगळ्यात मोठा आणि मुख्य शत्रू आहे तांबेरा. हा इतका घातक रोग आहे की तो उत्पादनात मोठी घट आणू शकतो. आणि याचे एक नाही तर 3 मुख्य प्रकार आहेत. यातला पहिला प्रकार आहे काळा तांबेरा. याचं नावच सांगतं, हा थेट पिकाच्या खोडावर हल्ला करतो. खोडावर तुम्हाला गडद तपकिरी किंवा काळे असे लांबट फोड दिसायला लागतात. आता होतं काय की हे फोड झाडाच्या अन्न पाणी वाहून नेणाऱ्या नसांनाच खराब करतात आणि त्यामुळे मग दाणे व्यवस्थित भरत नाहीत. पुढचा प्रकार आहे तांबडा तांबेरा, जो आपल्याकडे भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. याची ओळख तर खूप सोपी आहे. गव्हाच्या पानांवर नारंगी किंवा तांबड्या रंगाचे छोटे छोटे गोल ठिपके विखुरलेले दिसतात. दमट आणि थोड्या उष्ण हवामानात तर हा इतक्या वेगाने पसरतो की पानांची अन्न बनवण्याची ताकदच कमी होते. आणि तांबेऱ्याचा तिसरा प्रकार म्हणजे पिवळा तांबेरा. याला ओळखणं तर त्याहूनही सोपं आहे. यामध्ये पानांवर पिवळ्या रंगाचे ठिपके येतात, पण ते कसेही पसरलेले नसतात, तर एका सरळ रेषेत म्हणजे पट्ट्यांमध्ये दिसतात. म्हणूनच याला स्ट्राईप रस्ट असंही म्हणतात. हा रोग विशेषतः जिथे हवामान थंड असतं तिथे जास्त दिसून येतो. बरं, फक्त तांबेरा नाही, गव्हावर इतरही काही घातक रोग येतात. चला त्यांच्यावरही एक नजर टाकूया. हा आहे काणी किंवा काही ठिकाणी याला काजळी असंही म्हणतात. हा रोग थेट गव्हाच्या दाण्यांवरच हल्ला करतो. म्हणजे विचार करा, लोंबीमध्ये दाणे भरण्याऐवजी तिथे काळ्या रंगाची पावडर किंवा भुकटी तयार होते. म्हणजे उत्पादनाचं 100% नुकसान. आणि ही काळी भुकटी वाऱ्याने उडून दुसऱ्या चांगल्या रोपांनाही खराब करते. आता भुरी रोगाचं लक्षण तर अगदी नाकासमोर दिसणार आहे. पानांच्या वरच्या बाजूला पांढरी, जशी काही राख किंवा पीठ टाकल्यासारखी बुरशी वाढलेली दिसते. हा पांढरा थर काय करतो तर पानांची सूर्यप्रकाशातून अन्न बनवण्याची प्रक्रियाच थांबवतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि दाणे पाहिजे तसे पोसले जात नाहीत. या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. पिकावर कोणताही उपाय करण्याआधी रोगाची अचूक ओळख करणं हेच संरक्षणाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. चला आपण पाहिलेल्या सगळ्या रोगांचा एका नजरेत आढावा घेऊया. खोडावर काळे लांबट फोड दिसले तर तो आहे काळा तांबेरा. पानांवर नारंगी रंगाचे गोल ठिपके तो आहे तांबडा तांबेरा. पानांवर पिवळ्या रंगाच्या सरळ ओळी दिसल्या तर तो आहे पिवळा तांबेरा. लोंबीमध्ये दाण्यांऐवजी काळी भुकटी तो आहे काणी रोग. आणि पानांवर पांढरी पावडर जमलेली दिसली तर ती आहे भुरी. हा तक्ता लक्षात ठेवला की ओळख करणं सोपं जाईल. ही सगळी माहिती तुमची नजर अधिक तीक्ष्ण आणि सजग करेल याची मला खात्री आहे. कारण आपल्या पिकाचं भविष्य हे आपल्या निरीक्षणावरच अवलंबून आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, योग्य वेळी ही लक्षणं ओळखून आपण आपल्या मेहनतीचं रक्षण करू शकणार का? लक्षात ठेवा, आपली जागरूकता हेच आपल्या पिकाचं खरंच संरक्षण कवच आहे.